स्टेशनमध्ये ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे. दुसरी गोष्ट, आयोजक जे आहेत, आज डोकरादेव क्रिकेट क्लबचं हे आयोजन तुम्ही बघताय नवापूरमधलं. नवापूरमध्ये अजून एक आयोजन होतं, अर्नाळ्यात अजून आयोजन होतात, बाकी विरार, पूर्व, पश्चिम, नालासोपारा, वसईमध्ये अशा ठिकाणची आयोजनं झाल्या कारणानं हे आयोजक या खेळाला प्रमोट करण्यासाठी स्वतः पुढे येत आहेत. आणि त्यामुळे या खेळाडूंनी जो दिलेला पुढाकार, या संघाने जो काही पुढाकार घेतलाय त्याला त्यांची साथ मिळाली आहे. म्हणूनच या 2025-26 मध्ये अशा काही उंचीवरती हे वसई तालुक्याचं अंडरआर्म क्रिकेट येऊन पोहोचलंय, जिथे बाईकची चर्चा नाही, आता कारची चर्चा व्हायला लागली आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी, अंडरआर्म क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी कार देण्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्या चर्चेकडे येण्या अगोदर आता जास्त वेळ घेणार नाही आहे. आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद असेच राहोत, असंच सहकार्य राहोत. जी शिस्त आपण सर्वांनी लावली आहे, ती जी शिस्त असोसिएशनने लावली आहे, त्या शिस्तीला अजून गो थ्रू करत असताना आपण पुढे जायचंय. तुर्तास आपले आत्ताच्या घडीचे किंवा आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती ज्यांना आपण थोड्या वेळापूर्वी आपल्या व्यासपीठावरती येताना पाहिलंय, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आणि त्यामुळे मी आदरपूर्वक विनंती करेल आगरी दादा नॉट 7च्या संपूर्ण टीमला की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. आगरी दादा नॉट 7ची संपूर्ण टीम, तनेजी गावड साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही टॉसची प्रक्रिया केली जाणार आहे. सारी दुनिया खेळताना जोरदार टाळ्या उठवतात. एका क्षणाचा विलंब न करता एकदा न थांबता जोरदार टाळ्या. आमच्या आगरी दादाची सारी दुनिया झाली दिवानी. आमच्या आगरी दादाची सारी दुनिया झाली दिवानी. आमच्या आगरी दादाची. थँक्यू. सगळी दुनिया दिवाणी झाल्या, आम्ही सुद्धा तुमचेच दिवाने आहोत. त्यामुळे दादांशी चर्चा करायला मला नेहमीच आवडते. आम्ही मनोलपाड्यामध्ये सुद्धा चर्चा केली होती, खूप केली होती. आमच्या अलकेजी पाटील आलेले आहेत. सो दादा नवापूरमध्ये आलेला आहात. तुम्ही काही दिवसापूर्वी व्हिडिओ पब्लिश केला होता की मी नवापूरमध्ये येणार आहे, त्या स्पर्धेला तुम्ही सगळ्यांनी भेट द्या. तुमच्या काही शब्दांमुळे आता इथं गर्दीसुद्धा तुम्ही बघताय, एवढी मोठी गर्दी आहे. अंडरआर्मचं क्रिकेट आहे आणि नवापूरमध्ये आल्यानंतर कसं वाटतं हा संपूर्ण माहोल पाहून? मला आधी माहीत नव्हतं की अंडरआर्म सामने होतील. मला वाटलं ओव्हरआर्म असतील, कारण तसं कोणी बोलत नव्हतं. आणि मुदुलला मी काही विचारलं पण नव्हतं की काय प्रकार आहे. मला ज्यावेळेला इथून कोणतरी मेसेज केला की तुम्हाला इथे यायचं आहे, तर म्हटलं नाही, आम्हाला जमणार नाही, आमच्या तारखा गेलेल्या आहेत. मुदुलने कॉल केला आणि सांगितलं की अरे आमची मॅच आहे, तर तुम्ही जरा वेळ काढा. तर काय होते, बऱ्याच वेळेला म्हणजे आज तुम्ही आता विचारलं ना, तर ह्या निमित्ताने मला सांगता आलं, आम्हाला बरेच लोक कॉल करून सांगतात की आमच्या इथे मॅच आहेत, तुम्ही येतील का. काही काहींचा गैरसमज होतोय की आम्ही मुद्दाम सांगतो की आम्ही येणार नाही. असं नसते. आम्हाला जे बोलवतात ना, ते नक्की आयोजक आहेत की गावातला कोणी एखादा माणूस आहे, आम्हाला माहीत नाही पडत. आम्ही एका ठिकाणी गेलेलो, आम्हाला बोलावलं, ज्यांनी बोलावलं त्याचा मोबाईल स्विच ऑफ. आम्ही गेलो, आम्ही थांबलोय, अरे ह्याचा मोबाईल स्विच ऑफ, आता जाऊन सांगायचं काय. पण योगायोगाने सर्वांचं प्रेम आहे. आम्ही एंट्री केली, आम्हाला लोकांनी बघितलं, बोलवलं, मान सन्मान झाला, तो भाग वेगळा. पण जे बोलवतात ते आयोजक आहेत की असाच कोण आहे ते माहीत पडत नाही. पण मृदुलशी कॉन्टॅक्ट झाल्यावरती समजलं की बाबा हां चला आहे. पण इथे आल्यावरती मला असं वाटलं पहिला की अरे यार अंडरआर्म मॅच आहेत, कोणी दिसत नाही, कसं काय असेल. आल्यावरती बघितलं तर यार ये तो जन्नत आहे. आणि जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगेन, थँक्यू. 4 दिवस ऐकल्यानंतर आता तुमच्या मुखातून ऐकलं, नाहीतर तर आमच्या मयूर डीजेवरतीच लावत होता. रोज लावत होता, ते सुद्धा दिवसातून जवळजवळ 7-8 वेळा. चला दोन्ही करण्यात या. तुमच्या माहितीसाठी ही टीम आहे, ही पश्चिमेची टीम आहे, ही पूर्वेची टीम आहे. ही एक्झिबिशन मॅच आहे आणि या एक्झिबिशन मॅचमध्ये हे 2 कर्णधार एकमेकांसमोर असणार आहेत आणि त्याचा तुम्हाला टॉस करायचा आहे. NPL आणि DCC. अल्केश. आणि तुमच्या माहितीसाठी अल्केश पाटील आमच्या असोसिएशनचे मेंबर्स आहेत. तुमच्या माहितीसाठी अल्केश पाटील आमच्या असोसिएशनचे मेंबर्स आहेत. दादा तुमचा मान आहे. DCC. येस, DCC आलंय, माहित होतं वाटते. विकास नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल?
पहिली फलंदाज मी ईस्टवाल्यांना देईल. पहिली फलंदाजी मी ईस्टवाले देणे, इथूनच काहीतरी ट्विस्ट टाकणं चालू झालंय. सो ईस्ट आणि वेस्ट ही संकल्पना आहे आणि पश्चिमेसाठी तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. कसं वाटतंय, काय फील करताय आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल तुमच्या टीमचा? खूप चांगली संकल्पना आहे आणि याच्यात मला पण स्वतःला बरं वाटते, कारण मी पण या वेस्टमध्ये बेस्ट झालो आहे. त्या बात जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सो मुझू टॉस त्यांनी जिंकला आणि तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी दिली आहे. मागील काही दिवसातला खेळ जर बघाल, म्हणजे 4 दिवसातला, तर धावा जास्तही बनतात, कमीही बनतात आणि तुमच्या संघाने ज्या संघाकडून तुम्ही खेळता तिथे 59 धावा सुद्धा झाल्या होत्या. सो किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40+ मारू. वेस्टवाल्यांना काही संदेश? संदेश असा काय नाही, समोरची टीम पण आपलीच आहे, वसई विरारमधलीच आहे, पण आम्ही त्यांना टक्कर देऊ आणि बॅश खेळू. म्हणजे हा म्हटलं आम्ही गोड बोलून सगळं काय करणार. नक्की तेच सगळ्याचा प्रयत्न आहे. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. पण यस, वेट हा, चला या, तुम्हाला सुद्धा विचारला. मी काय बोल, मुज्जू लहान आहे ना म्हणून मी त्याची चूक माफ केली. 40 वगैरे ही स्वप्न आहेत, तर रियालिटीमध्ये राहायचं आहे. काय असं वेस्ट आहे? हा, तुम्ही पण वेस्टमध्ये आलायत का? तुम्हाला काय भीती वगैरे आहे की नाही? नाही, याच्यामध्ये आता भीती का नाही माहिती आहे का? कारण माझं ईस्टला सुद्धा घर आणि वेस्टला सुद्धा, मी मध्ये आहे, माझी दोन्ही साईडला घर आहेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये. दोघांच्या बाजूने आम्ही न्यूट्रल. पण नयन, थँक्स, कारण तू मध्ये स्वतःहून समोर येऊन चॅलेंज दिलं. ऍक्सेप्ट करणार ना ईस्टवाले? क्या बोलते पब्लिक? येस ना? येस, हळू आलाय पण मॅचमध्ये मोठा येणार. पण नयन, एक गोष्ट आहे, एवढं सगळं झाल्यानंतर कसं आहे ना दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही पब्लिक किंवा हे सगळे खेळाडू आमच्या अल्केश दादाच्या एखाद्या स्लोगनचं दिवाणं असतं. म्हणजे अल्केशच्या मुखातून काही ना काहीतरी आम्हाला ऐकायचं आहे असं आता नवापूरकरांनी सुद्धा ठाणलंय आणि मृदुलने हळूच कानात येऊन सांगितलं अल्केश दादाला काहीतरी बोलायला द्या म्हणून. आता अल्केश पाटील आमचे मित्र आहेत, आमचे असोसिएट मेंबर्स आहेत. अल्केश, प्लीज आपण 2 शब्द किंवा काहीशी अशी एक लाईन. सर्वप्रथम डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026मध्ये आजचे प्रमुख अतिथी आमचे लाडके धनेश दादा, ज्यांच्यासोबत मी कव्वालीसाठी खास लेखक म्हणून 2 कव्वालीचे सामने केलेले आहेत आणि मला जी संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी त्यांची आणि त्यांच्या आगरी दादा टीमचे शतशः आभारी आहे. आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी काही संधी दिलेली आहे त्याबद्दल नवापूर ग्रामस्थांचे देखील मी आभारी आहे. काय बोलावं, कारण आज दादा आज आपले या नवापूर नगरीमध्ये आले आहेत म्हणून त्यांच्याच विषयी बोलावं लागेल. खरं तर की वेगवेगळी संकल्पना घेऊन मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी रोज प्रयोग नवा आहे. टेंबी खोडावे गावातच नव्हे तर पालघर जिल्ह्यात त्यांचा गवगवा आहे. वेगवेगळी संकल्पना घेऊन मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी रोज प्रयोग नवा आहे. टेंबी खोडावे गावातच नव्हे तर पालघर जिल्ह्यात त्यांचा गवगवा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मुखात त्यांच्या नावाची वाहवा आहे. कारण धनेश दादा आणि संपूर्ण आगरी दादा 007 टीमची संपूर्ण महाराष्ट्रात हवा आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हवा आहे. अल्केशने खूप चांगल्या रीतीने सादर केलं. म्हणजे मी जे सादर केलं होतं त्याच्या कैक लाख पटीने. आणि दादा धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी आलात. पण मला असं वाटतं की आमचे दोन्ही मेंटॉर आहेत त्यांच्यासुद्धा चर्चा केली जाणार आहे. सो रंजनदादा पाटील आमच्या असोसिएशनचे 2 असे खांदे. रंजनदादा पाटील प्लीज यायचं आहे. रंजनदादांना विनंती करेल आपण यायचं आहे. रंजनदादा पाटील हे पश्चिमेचे मेंटॉर आहेत पण यांचं हृदय अख्ख्या आगरी रंजनदादा पाटील, कारण ते विरोधक आहेत त्यामुळे अजून काही ना काहीतरी पिन टाकलं जातं. दादा, ही मॅच आहे आणि या मॅचमध्ये विरार पश्चिमेच्या संघाचं आपण मेंटॉर पद स्वीकारलेलं आणि आपण त्यांचे मेंटॉर आहात. सो कशा प्रकारची एक्साइटमेंट आहे या मॅचबद्दल काय सांगाल? नाही, पहिलं होतं डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित परवा दुसरे. पहिलं वर्ष तर खूपच सुंदर मॅच भरवली, पण या वर्षी असं मला वाटते खरंच येत्या दिवसामध्ये साहेबाला स्टॉप देण्या एवढं चांगलं आयोजित केलेलं आहे. कारण की पब्लिक जेवढी बघतो ना नवापूरमध्ये, मला वाटते आतापर्यंत सर्वात हायस्ट, म्हणजे माझ्या लाईफमध्ये आम्ही जेव्हा क्रिकेट खेळतो आज 25-30 वर्ष झाले, तेव्हापासूनचं नवापूरमधले सर्वात बेस्ट क्रिकेट असेल हे तर मान्य पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता ईशला बोलावं तर आत्ताचा फक्त मी 15 मिनटं साईडला ठेवल्यात.
माझी दोस्ती वगैरे काय जे काय असेल ते. कारण की आता आम्ही गाववाले एकत्र झाल्यात आणि गाववाले एकत्र झाल्यावर माहीत पडते काय हवा असते ती. तर तुम्ही ईशवाले जरा थोडं सांभाळून राहा आमच्यापासून. ऋषी देसाई माझा खास मित्र आहे, तरी पण 15 मिनटं आता मी थोडा गाववाल्यांच्या बाजूला होतो. माझा पूर्ण गाव हा परिसर आहे, एक गाव एक संघ. तशी आमची एक आगरी दादांची, आणि आगरी दादा पण आलेला टेंबी घोड्यावरून आमचे. धन्यवाद. बरं झालं माझीकडे 2 बाजूला आहेत. चला या समंत दादा. अरे हा तुम्ही ते नका बोलू म्हणजे झालं. समंत दादा मोठं चॅलेंज आहे. त्यांनी सांगितलं की 15 मिनटं मी आता गाववाला झालोय. 15 मिनिटं हा ते 30 मिनटं. चला वेस्टला म्हणजे त्यांच्या पश्चिम विभागाला ते सपोर्ट करणार आहेत आणि चॅलेंज दिलंय. तुम्ही कशा प्रकारे ऍक्सेप्ट करता आणि काय त्यांना चेतावणी देणार? धन्यवाद. सर्वप्रथम तर मी DCC नवापूरचं हे आयोजन अतिशय सुंदर, त्यांना सर्वात पहिला शुभ हे करतो की त्यांनी हे चांगलं आयोजन केलेलं आहे. आणि ठीक आहे, ईस्ट आहे वेस्ट आहे, पण क्रिकेट हेच बेस्ट आहे. ठीक आहे. आणि रंजन जसा बोललाय की मी 15 मिनिटासाठी गावाला झालो आहे, मी फक्त एकच सांगणार आहे, आगरी दादा या ठिकाणी आहे, टा टा टी टी टा हे आम्ही करणार आहेत. धन्यवाद. आता आम्ही बोलू. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आपण सगळ्यांनी गंमत मजा घ्यायची आहे. या 2 संघांना फक्त एकमेकांसमोर भिडवायचंय. सो दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी दादांना विनंती केली की आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीतील मेंबर्स तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलवलं, आपण आलात त्याबद्दल आपलं सुद्धा धन्यवाद. आपण सुद्धा व्यासपीठावरती या. नाणेफेकीचा कौल झालाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय पश्चिमेनं. नयनने मागाशी एक गोष्ट सांगितली होती, ती सुद्धा त्याची सुद्धा पुनरावृत्ती करणार आहे. पश्चिमेनं टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. तो फिल्डिंगचा नाही म्हटले, त्यांना आम्ही बॅटिंग दिली असं त्यांनी सांगितलंय. सो ती बॅटिंग दिल्यानंतर आता ते बॅटिंग करत असताना किती धाबा बनवतायत किंवा हे किती धावांपर्यंत रोखतायत आणि त्यानंतरचा चेस अँड डिपेंड कशा प्रकारचा होणार आहे ते आपण बघणार आहोत. तुम्ही तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 हा थरार, दुसऱ्या पर्वातला हा थरार. स्टेट युनिट पाटील नेटवर्क. थँक्यू. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी कोल्यावर. आणि ते सुद्धा मयूर ते आपलंवाले गाणं ते सुद्धा लागले तर बरं होईल. आणि आमचे 2 अजून समालोचक मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर आणि आमच्या कोपरी गावातील सुपुत्र म्हणजे धनंजय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम दोघांचं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती करेल आपण या पहिल्या इनिंगसाठी समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय समिंदर. चला सर्वांना विनंती करतो सर्वांनी नाचासाठी यायचे. देवाला दिल्यान आम्हाला दौड, पीक दर्याचा रेती मीठ हरी मावड. ऐशी आमची शेतीवर, ऐशी आमची शेतीवर बोलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय. हॅलो चेक चेक चेक.
हाल हॅलो चिक चेक टेस्ट हाल चिक वेलकम सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा खंडाला मधन इथल्या ग्रामदेवला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित पर्व दुसरं आहे नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अगदी माहोल बनलाय माहोल बनलाय त्यांना आगरीदादा देखील स्टेजवरती आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी आहे. काही काना जागा मिळाल्या काही कांची जागा RAC झाल्यात काही कांची वेटिंग लिस्टमध्ये आहेत ते देखील थांबलेत. ज्यांना सीट मिळाले त्यांनी भाई कुर्सी की पेटी बांध लीजिए कारण आता एक्झिबिशन मॅच स्टार्ट होतोय. हाल चिक टेस्ट हाल चिक वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत सध्या नवापूरच्या अगदी विभागामध्ये पाहतायत नवापूर ग्रामस्थ मंडळाचं अगदी असलेलं हे आयोजन आणि खऱ्या अर्थानं इथे मैदानाच्या मध्ये रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने ईस्ट दुसऱ्या बाजूने वेस्ट. आजच्या दिवसाला अगदी सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जीवदाने मातेला वंदन करून डोकरादेव क्रिकेट क्लब TCC आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ईदच्या प्रत्येक चौकारासाठी परेजी देवाडेगा यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आहेत. आमचे प्रमोद केनी सर काल सफाळेला माकणेला होते. 8 वाजेपर्यंत काल अगदी स्पर्धा चालली होती. आगरीदा 007 टीम या ठिकाणी उपस्थित आहे. धनेश कुमार गावड सर आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहेत. आता सध्या ट्रेंडिंगला असलेली टीम टेंबी खोडावे गावाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच मृदुल किंवा मृदुलजी मेहर म्हणा कौस्तुभजी भरत सर जी समोर उभे आहेत समोर कॉमेंट्री बॉक्सच्या जी समोर उभे आहेत तर सर्वांना विनंती सर्वांनी बाजूला व्हा. स्कोररला दिसत नाही समोर जे उभे आहेत तर सर्वांनी बाजूला व्हा. चला मॅचला सुरुवात होईल त्याच्या अगोदर प्रेक्षक जरा जाणवून द्या की नवापूरच्या नगरीमध्ये किती पब्लिक आलाय. टाळ्यांचा गजर टाळ्यांचा आवाज येऊ द्या एकदा कळू द्या. या एक्झिबिशन मॅचला बघण्यासाठी किती प्रेक्षक वर्ग आलाय. जसा धनंजय तुम्ही उल्लेख केला आपल्या किणी अंपायर सर आहेत डान्सिंग अंपायर आहेत आगरी दादा आहेत अनोखा संगम जुळलाय आणि आमचे आगरी अर्थात धनंजय पाटील पण इथे आगरी कोळीवाला खेळ आहे तोही मजा येणार आहे. एक्झिबिशन मॅचला होते सुरुवात. इट्स स्टार्ट. पहिला बॉल कडक स्ट्रोक फिल्डिंग पहिल्या बॉल वरती पाहायला मिळत आहे. मजा येणार आहे. हा खेळ नुसता साधा सुद्धा रंगणार नाही. आज नवापूरच्या अगदी मैदानावरती ग्रामस्थ प्रीमियर लीगचे आयोजन आणि त्यामध्ये ईस्ट आणि वेस्टची ही लढाई सध्या मैदानावरती रंगले. तुकाराम सर चला मध्ये भरपूर काही सांगितलं होतं. ईस्ट वेस्टच्या लढाईमध्ये बेस्ट कोण ठरणार आहे आणि जो बेस्ट ठरेल ना त्याच्यासाठी इनाम आहे भाई 5,000 रुपये. हा एक्झिबिशन मॅच जिंकेल त्याला 5,000 रुपयाचा प्राइज आहे. जसं एका गोष्टीचा उल्लेख आपण केला नक्की चर्चा त्या गोष्टीची करूयात. पुढचा बॉल गोलंदाज तयार फटका हळवारपणे खेळलाय बॉलला ढकलून दिलाय. तुकाराम सर ईस्ट वेस्ट स्पर्धा बेस्ट आहेत पण बेस्ट मध्ये टेस्ट द्यावी लागणार आहे. जो टेस्ट देणार तो आज मात्र मैदानावरती जिंकणार आहे. चला टेस्ट तुमची आहे फक्त रेस घेऊ नका नाहीतर जितकी मेहनत तुम्ही घेतली ना ती वेस्ट जाणार. त्याच्यामुळे टेस्ट आहे रेस्ट आहे. क्रिकेट ऑलवेज बेस्ट आहे बेस्टची लढाई. या साईडला चेंडू आला का टाळ्या वेस्ट न वाजतात त्या साजूला गेला का ईस्ट न वाजतात. हाच माहोल आहे. पुन्हा एकदा बॉलला हलक्या त्यानं ढकलून दिलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावपलकावरती 3. 5 बॉलचा खेळ संपलाय. अगदी हा अंडरआर्मचा खेळ खऱ्या अर्थानं आज वसई विरार परिसरामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झालाय ना की त्यामधला हा ईस्ट आणि वेस्टचा हा प्रेक्षणीय मॅच आपल्याला अनुभवायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांना पाहिजे तसा कडक. ओ हो या अनोखी अदा आहे. दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की हो लड़की
ओ लड़की आंख मारे ओ लड़की आंख मारे हो, ओ आवडतंय का लड़की प्रमोद किरी आंख सरांचा मारे डान्स? टाळ्या टाळ्या वाजवा प्रमोद किरी सरांसाठी. सफाळ्याच्या विराथन गावचे आहेत आणि आपलं मनोरंजन करतायत. डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध असणारे प्रमोदजी किनी सर यांना आपण पाहतायत. नाही धनंजय आजचं बघायला गेलं तर हा पूर्ण विटी लाईनच आले, कारण आगरी दादा आणि प्रमोद सर अख्खी विटी लाईन नवापूरवरती आले आहे. आणि विटी मधलं ना टी व्हेरी टॅलेंटेड आणि म्हणून ते विटी लाईन सवले का मी गेलाय. विटी लाईन पूर्ण आज या मैदानावरती दाखल झाले. व्हेरी टॅलेंटेड आहेत, VIP आहेत. आता VIP मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं कोण ठरणार आहेत, ईस्ट ठरणार की वेस्ट ठरणार, त्याच्यावरती लढाई सुरू झालेली आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा सध्या मॅच वरती लागल्या आहेत. पाटील नेटवर्कचा कॅमेराही ऑन झालाय. समोरचे जे उभे आहेत त्यांना विनंती थोडं बाजूला व्हा, कारण बाउंड्री दिसत नाहीये. ना आम्ही समजू शकतो तुम्हाला मॅच बघायचं आहे, पण तुमच्या अगोदर स्कोररला काय रनही बघायचे आहेत. त्याकरता थोडंसं मागे व्हा. काही आपले व्हॉलंटियरच आहेत, काही जागा मिळत नाही तर करणार काय. कारण आज अगदी वेगळा योगायोग जुळून आलाय. एक्झिबिशन मॅच, नवापूरचं देखणं आयोजन, आगरी दादा, तुडुंब भरलेला प्रेक्षक वर्ग, अगदी अनोखा संगम आहे. जतीन आलाय, जतीनचा पहिला बॉल सिंगल आला. धावसंख्या 8. स्ट्राईक एंडला बॅटर आहे जयेश. कडक स्ट्रोक खेळला, फिल्डर आला. फिल्डिंग करताना धावचीची संधी, परंतु वेगानं पोहोचल्यात. रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं रन घ्यायचे, मैदानावरती कंप्लीट करायचे आहेत, तेही प्रयत्न केले जात आहेत. चला हे विकेट हॅट्रिक साठी प्राइज आले. रंजन पाटील, विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा प्राइज आहे. पैसा लागलाय, पैसा दोन्ही बाजूला लागलाय. हो विघ्नेशची अदा, आपण की झलक सबसे अलग असा विघ्नेश. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. विघ्नेश साकलतोडे, त्यांना बॉल लढवलाय, खूप चांगली फिल्डिंग केलंय. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती आहेत. आता सर्वजण, काही बसले होते ते उभे राहिले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. स्ट्रोक तर कडे खेळलाय, धावचीची संधी, मैदानावरती आला विकेट. जयेश बॅट टू दी डगआउट, गॉन. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ, मस्ती लुटाती जिंदगानियाँ, माने न कहना पागल मस्त कौन सा ये ओले 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 ओले. थँक्यू. जमाना काय माहिती का डीजे मयूरचा, एकावर एक फ्री वाला आहे. बाय 1 गेट 1. एक डान्सिंग अंपायर आणलाय, त्याच्या जोडला दुसरा. बाय 1 गेट 1. बाय 1 गेट 1 वाला सध्या देखील तिथे सुरू आहे. गोलंदाज तयार झाला स्ट्राईकला. प्रदोषाला हलक्यानं बॉल ढकलून दिलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 10. बॉल फेकून झालं 5. हा माहोल रंगलाय. कोण म्हणतं अंडरम क्रिकेटमध्ये मजा येत नाही? हो, नवापूरच्या गावामध्ये या अंडरम क्रिकेटची मजा त्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. चला, तुम्ही जसा उल्लेख केला मजाला उलटा केला का जाम होतं. ही जाम मजा आले. ऑफ स्टंपच्या बाहेर जाम मजा. वाह 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 वाह. ओ फिल्डिंग चांगलं केलं, पण थ्रो बाबा. एक तर तुम्ही चेंडू अडवला, त्यानंतर फिल्डिंग, टाळ्यांचा गजर सर्वांसाठी व्हायला हव्या. आणि जसा उल्लेख केला होता तुम्ही, जाम मजा आले. कारण जाम 3 प्रकारचा असतो. एक सकाळी ब्रेडवर लावायचा जाम, एक ट्रॅफिक जाम, एक संध्याकाळी बसलं का जाम. 3 वाला जाम आहे. त्याकरता जाम मजा आले. या जाम मजाच्या मॅच मध्ये एक्झिबिशन वाला मॅच आहे. मजा येऊ लागलाय, जाम मजा येऊ लागलाय. पंच पावपले पंचांचं बोट फिरलंय. पंच भरपूर इशारा करतात, पण आता एवढा मॅच चाललाय बाबा, त्यांच्यावर पण कोण बघत नाही, कारण डान्सिंग अंपायर वरती नजर आहेत. यस, प्रमोद की निसर्गावरती सध्या लक्ष आहेत. धावफलकावरती धावा पाहिला तर सायरन वाजलाय. मैदानाच्या मध्ये दर्शवलाय की इथून पॉवर प्ले. आगरी दादाची टीमही पाहतात बाबा, अंडरम क्रिकेटमध्ये पण पॉवर प्ले असतो का? हो असतो. इथे तुम्हाला पाहायला मिळेल. अंडरम क्रिकेटमध्ये या गोष्टी पाहायला मिळतील. आणि तो पॉवर प्ले नुसता पॉवर प्ले नाहीये, दॅट्स अ पॉवरफुल प्ले आहे. त्याला होते सुरुवात. पॉवरफुल कोण ठरणार सक्सेसफुल, त्याच्यावरती सध्या चर्चा रंगल्या आहेत. पहिला बॉल
फटका तर खेळलाय, मैदानाच्या बाहेर गेलाय. विकेट 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 विकेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो दिन 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 पे इंतजार आजा पिया आए बहार तेरा करो दिन 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 पे इंतजार आजा पिया आए बहार. वा 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 वा, एकदा टाळ्या वाजू दे यांच्यासाठी. हे कलेचे कदरदान, कलेचा जाणकार काय असतो ते दाखवलंय. भले त्यांनी त्यांना बक्षीस दिले आणि प्रमोद सरांना सांगितले नंतर बाबा दोघं वाटूनच घेऊ. यस, मंगेजी तांडेल यांच्याकडून देखील प्रमोद किनी सरांसाठी 200 रुपयाचं प्राइज आहेत. रात्री काय घडलंय, प्रमोद सरांनी भरपूर वेळ अंपायरिंग केलंय, परंतु तो आता चेहऱ्यावरती दिसत नाही. आता मैदानावरती ते एनर्जी लेवल काही सरी वेगळं सांगून जाते तुकाराम सर. नाही, पहिला फार पूर्वी एक कपिल देवची ऍड होती, नंतर सचिन आले त्याच्यात, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. आता प्रमोद सरांची एनर्जीचं सिक्रेट काय आहे, तर प्रेक्षकांची साथ, प्रेक्षकांचा हात, आता हाताने वाजलेल्या त्या टाळ्या, ही प्रमोद सरांची एनर्जी लेवल आहे. एनर्जी लेवल वाढवणारी संघाची धावसंख्या धावपलकावरती 13. गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल भागपूरला गेले, फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलला थांबवलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 1-4 14. बॉल फेकून झालं 3, उर्वरित बॉल शिल्लक आहे 3. रंगलाय मॅच, कडक मॅच सुरू आहे सध्या. 3 बॉलचा आतापर्यंत केस संपलाय. 14 धावा. बॅटिंग करणारी टीम ईस्ट, फिल्डिंग करणारी टीम वेस्ट. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. विकास दसकर अर्थातच चिका यांच्या माध्यमातून हाताळलेला बॉल सिंगल मिळत आहे. तुकाराम सर धावसंख्या 15 धावा धावपलकावरती आहेत. विकास, जसं तुम्ही उल्लेख केला कालच्या दिवसामध्ये, अगदी झकास कामगिरी विकासने केली आहेत. समोर मुजी देखील है, मुजम्मिल है, मंजिल भाई उन्हीं को मिलती है, मंजिल उनको ही मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. उडान पाहिजे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक, मोठा फटका आलेला नाहीये. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी, फटका खेळलाय दर्जेदार, क्षेत्ररक्षक आलाय, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होईल. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय पूर्ण. धावपलकावरती धावा आहे 16. या जावटीचे मयूर भोईरकडे ऐकूयात संगीत. और जुम्मे की रात है, और जुम्मे की रात है, जुम्मे की बात है, अल्लाह बचाए मुझे तेरे वार से. थैंक यू भाई. ये जुम्मे की नहीं, झूमने की रात है. झूम बराबर झूम वाली आहे. ये झूमने की रात आहे. अगदी आनंदानं बेभान होऊन नाचण्याची ही रात्र आहे. ही रात्र तशी आहे. मॅच लावते सुरुवात पुन्हा एकदा. अकुटाप्याचा चेंडू होता. टाळ्यांचा गजर एका साईडला टाळ्यांचा आवाज आलाय. टाळ्यांचा आवाज आला. धावसंख्या 16. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, बॅकपुढला गेले, स्ट्रोक खेळला, फिल्डिंग. वा 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 वा, दर्जेदार फिल्डिंगचा नजारा पेश केला जातो. धावसंख्या एका धावेने वाढल्यात, जाऊन पोहोचतोय 17. जसं 17 नेहमी म्हणतात खतरा. चला, खतरा आहे तर खतरा कोणासाठी? खतरो के खिलाडी कोण आहे भाई? कडक 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 कवर ड्राईव्ह सावकार. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला. वा वा वा, काय प्रमोद किनी सरांचा अनोखा अंदाजामध्ये डान्स पाहायला मिळतो. टाळ्यांचा गजर पंचांसाठी तर जोरदार होऊ द्यात. आणि त्यांना देखील मजा आली. एनर्जी लेवल आले ना, म्हणजे आता भरपूर आहे. बँक बॅलन्स तेही वाढवतात. बघूया धावांचा बॅलन्स वाढतोय का. मागचा चेंडू, अजून फिल्डिंग झाले की ओके ओके. जबरदस्त फिल्डिंग झाले. स्कोरवरती एकदा नजर टाकूया. 22 22 धावपलकावरती 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर तयार आहेत. मुज्जू, ओ कडक 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 बॉल, बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला.
आणि प्रमोद सर तुमच्यासाठी सांगतो, ना चंद्रमुखी ना पारो, संध्याकाळी बसला का बाबा 2 ग्लास दारू, बाकी काय नको. ना चंद्रमुखी ना पारो, त्याच्यामुळे संध्याकाळची टाईम आहे, प्रेक्षकांचं त्यांचं देखील मनोरंजन होणं गरजेचं आहे. यस यस यस. धावपलकेवरती धावा जर पाहिला तर जाऊन पोचतायत 26-26. आणि तेही आहेत बाजूला सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत. प्रमोद सर, रात्री चहा भेटला होता, पण इथे वेगळा आहे. माकणीला चहा भेटला होता आपल्याला. पुढचा बॉल, गोलंदाज तयार आहेत. फटका खेळलाय, छान खेळलाय, परंतु सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लगावल्यात. पहिल्या इनिंगचा झालाय ब्रेक. धावफलकावरती धावा 27-27 आणि 28चं लक्ष. तुकाराम सर, हा मॅच आहे ना, हा मॅच मध्ये खूप मजा येणार आहे. गावाचं अलपाखरू, आहो पुण्या गावाचं अलपाखरू, बसले डोलात अन खुद हसते गालात, बसले डोलात अन खुद हसते गालात. मॅच देखील महत्वाचा आहे आणि काही मान्यवरांचा सन्मान देखील केला जाणार आहे. चला पुन्हा एकदा सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्गानी, सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग. चला आपण स्वागत समारंभ त्या ठिकाणी जाऊयात. चला एक सन्मान, विशेष अतिथींचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मॅच थोडी थांबवायची 2 मिनिटं. मंचावरील उपस्थित मान्यवर म्हणजेच ज्यांच्या आगमनासाठी आपण मागील 3 दिवस 4 दिवस आतुर होतो आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झाल्यानंतर संपूर्ण प्रेक्षकांमध्ये ते आनंदाचं वातावरण आणि सगळेजण एन्जॉय करतात सध्याच्या मोमेंटला. आणि त्यांच्या येण्याने या व्यासपीठाला किंवा या स्पर्धेला 4 चांद लागलेत. अशी आगरी दादा नॉट 7ची संपूर्ण टीम, त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल टेंबी कोल्हापूर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच विजयजी पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल, ज्यावेळेला सन्मान केला जाईल त्यावेळेला जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जाऊ द्यात. गणेशजी गावड आणि त्याची संपूर्ण टीम. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची, विजयजी तांडेल साहेबांना आपण यायचं सगळ्यांचा सन्मान केला जाणार आहे. विजयजी तांडेल साहेब आपण या. निखिल, विकास आणि त्या सगळ्यांचा सुद्धा केला जाणार आहे. कोणत्याही टेन्शनचं जर का सोल्युशन हवं असेल तर एकदा यांचा एक व्हिडिओ बघा, सगळं दूर होऊन जाईल. इतकी पॉवर आहे त्यांच्या त्या प्रत्येक क्लिपमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये. निखिल गावड यांचा हा सन्मान केला जातोय. सगळ्यात महत्वाचा रोल निखिल यांचा असतो त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये. संदेश मेहर यांना विनंती केला आपण पुढील सन्मान करण्यासाठी यायचंय. पीस ऑफ नेचर रिसॉर्टचे ओनर संदेश मेहर. विकास यांचा हा सन्मान केला जाणार आहे. चला त्यानंतर जतीन हेमंतजी तांडेल यांना विनंती करेल आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते यापुढील सन्मान केला जाणार आहे. बरं सर, हे गाणं का वाजलं होतं माहितीये का?
आगरी दादा 007 ज्यावेळी टीमने तो व्हिडिओ बनवला होता ना, त्यावेळी तो बाबा बंगाली पासून ती सुरुवात झाली होती. मग प्रत्येकानं पाहिलं होतं इंस्टाग्रामला, प्रत्येकानं पाहिलं होतं युट्यूबला. ती सुरुवात झाली होती आगरी दादा 007 या टीमची. निखिलजी यांचा सन्मान आहे. दत्तात्रय पाटील साहेब यांच्या शुभार्थे यापुढील सन्मान केला जाईल. दत्तात्रय पाटील साहेब आपण या. दत्तात्रय पाटील यांना विनंती केलं आपण समोर याचा आपल्या शुभार्थे यापुढील सन्मान केला जाणार आहे. आणि ते गाणं ज्याची धनंजय चर्चा करत होते ते सुद्धा प्ले केलं जाणार आहे. किशोरजी पाटील या पुढील सन्मानासाठी. किशोर पाटील, किशोरजी पाटील आपण याचा अल्केश पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. किशोरजी पाटील यांच्या शुभार्थे. चला आता मॅच चालू करायची. चला स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग. मॅच आवडतंय ना, एकदा टाळ्यांचा गजर करूयात ईस्ट आणि वेस्ट साठी. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग स्पर्धा सुरू झाल्या. ईस्ट आणि वेस्ट मध्ये लढाई आहे तुकाराम सर. साधी सुधी लढाई नाही आहे, आता ही अगदी अग्नि परीक्षेवाली लढाई आहे. चला अगदी प्रेस्टिज वाली लढाई आहे. वेस्ट जिंकला तर आशुतोषजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस, भरपूर पारितोषिक येणार आहेत. मॅचला सुरुवात. पहिलं षटक हेमंत, स्ट्राईकला विघ्नेश. पहिला बॉल फिल्डिंग केलाय. वा 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 वा, काय फिल्डिंग सौरभच्या माध्यमातून तुकाराम सर. पहिला चेंडू कडक खेळला होता विघ्नेशने आणि त्याला तितकीच फिल्डिंगने देखील तितकीच तयारी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे मॅच रफ अँड टफ वाला आहे. भाई काटे की टक्कर, एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की लड़ाई है. लढाई बरोबर ती आहे, दोन्ही बाजूला सेम आहे, सेम टू सेम. एक नाटक देखील आलं होतं सेम टू सेम. हा मॅच पण तसा आहे, सेम टू सेम वाला मॅच आहे. काय घडणार, कशा प्रकारे गोष्टी घडणार त्याच्यावरती देखील लक्ष वेधित केलं जात आहे. 28चं टार्गेट आहे. पहिल्या 2 बॉलवरती धावाला 2. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा विघ्नेश साकल तोडे. गोलंदाजी मार्कवरती हेमंत तयार. हलक्या त्यानं चेंडूला सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह केलं, ढकलून दिलंय. पुश करो और खुश राहू. आणि त्यांना माहिती आहे, कारण बघा इथे चॉईस वाला खेळ असतो, कुठल्या बॉलरच्या अगेन्स्ट अटॅक करायचा आणि कुणाला सन्मानजनक खेळायचं हे माहिती पाहिजे. किसको भाई कोणाचा सन्मान करायचा आणि कोणाचा समाचार घ्यायचा आहे बॉलिंगचा. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटला लागला, चेंडू गेला मागे निघून. एक रनला धावफलक पुढे चाललाय. आज महिला वर्गाची देखील फार मोठी उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. तेही एन्जॉय करतात, तेही आनंद घेतात. या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचा आनंद तेही घेतात. आनंद देणारा क्रिकेटचा खेळ सध्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा आपण हा खेळ पाहतात, रंगलाय. हलक्या त्यांना बॉलला ढकलून दिलं. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या 5. नितेशने 3 बॉल 3 चौकार मारले तर देवेंद्र मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस असणार आहे. बघा बक्षिसे एवढे आले तर म्हणजे नवापूरला यायला चारी बाजून रस्ते आहेत, तसं चारी बाजूने बक्षिसे यायला लागलेत. या साईडनं या साईडनं. नो 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 नो, इट्स अ नो बॉल. पंकज घरत यांच्याकडून देखील लगातारच्या 3 चौकारासाठी 500 रुपयाचं प्राइस आहे. आणि जितके बक्षीस लागले जातं बाबा, ईडीची नजर तर नाही ना, कारण आता ईडीची नजर असते सगळीकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फील्ड केलाय. पहिला कोणाला माहिती नव्हता सीबीआय ईडी कोणाला माहिती नव्हतं. पहिला फक्त मॅचेस आणि काडीपेटी तेवढंच माहिती होतं. आता माहिती पडले ईडी बीडी काय असतं, नाही तर फक्त बीडी आणि काडीपेटी. दुनिया झाली दिवाणी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवाणी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवाणी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली. धन्यवाद आगरी दादा 007 टीम. धनेश दादा आपलं मनापासून आभार आहेत, कारण धनेश दादा म्हटलं तर आज आपल्या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्यात, आगरी दादा 007 टीम यांना मात्र इन्व्हाइट केलं जात आहेत. आपले भूमिपुत्र आहेत, आपल्या समाजाचे आहेत, आणि खास करून आज आगरी दादा 007 टीम या ठिकाणी उपस्थित राहिलीत त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. धन्यवाद. प्रेक्षकांनो करायचा आवाज द्यायचा आहे बाबा. एकच वादा आमचा आगरी दादा, एकच वादा आगरी दादा, आणि तो असा आवाज. थँक्यू व्हेरी मच. आज महत्वाचा वेळ आपल्या पूर्ण टीमने दिलाय.
क्रिकेटच्या प्रत्येक चौकारासाठी मंगेशजी तांडेल यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आहे. शेअर मार्केट वाढलंय, सेन्सेक्स वाढलाय, आता संपूर्ण नवापूरच्या गावामध्ये झालेला आहे. चला, शेअर मार्केट असा शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता बंद होतो, सोमवारी सकाळी 10ला ओपन होतो. असं आहे, उद्या सकाळी ओपन होईल. पण या मैदानावरचा सेन्सेक्स वाढलाय, शेअर मार्केट वाढलाय. पण काही माणसं पण अशी असतात, जसा शेअर मार्केट खाली जातो ना तसं माणसंही खाली जातात. कडक स्ट्रोक, जसा शेअर मार्केट वाढला आवाज सावकार सावकार. थँक्यू. आदरणीय फुलपाडा विभाग विभागाध्यक्ष तेजस्वी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल तेजस्वी कांबळे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत. मंगेशजी तांडेल यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज जमा. या वेळेचा बॉल ड्राईव्ह केला, ढकलून दिलाय, पुन्हा एक सिंगल आलाय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 12. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. तुकाराम सर 28 धावेचा पाठलाग सुरू आहे. 12 झाल्यात, काय वाटतंय? चला, 12 झाल्यात आणि 12 अशा होत नाही बाबा. घड्याळात पण 12 वाजायचे, घड्याळात आपोआप 12 वाजत नाहीये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण धनंजय जर घड्याळावरती लक्ष दिलं ना तर घड्याळामध्ये 12 वाजण्यासाठी तिन्ही काट्याने एकत्र यावं लागतं, तरच 12 वाजतात. आता या मॅचला जिंकायचं तर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिघांना एकत्र यावं लागतं. यस, डेफिनेटली. आणि ते मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल का? धावसंख्या धावफलकावरती झाला 13. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. फटका कडक खेळलाय, फिल्डिंग. वा 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 वा, दर्जेदार क्षेत्ररक्षण. अंडरआर्म क्रिकेटचा खेळ तुम्हाला तेच सांगतोय, तुमची फिल्डिंग सर्वाधिक महत्वाचं असतं, गरजेचं आहे आणि ती मात्र दाखवली जाते. बघा, ह्याच्यातले बरेचसे खेळाडू आहे ना ते क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत, क्वालिफाय झाले, सेमीफायनल झालेत. पण एक गोष्ट नक्कीच लक्षात आले, ज्या ईर्षेनं हे खेळाडू खेळतात ना त्यांच्या टीम मध्ये पण नाही खेळले असतील, इतक्या ताकदीने खेळतात. त्यांना माहिती आहे दॅट्स अ प्रेस्टीज लढाई, प्राईड साठी खेळतात, आपल्या गौरवासाठी खेळतात, ईस्ट अँड वेस्ट साठी खेळतात. ईस्ट वेस्टची लढाई सध्या मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपण एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला. पुण्यात हलक्या चेंडूला मात्र पुन्हा ढकलून दिलाय, सिंगल घेतलाय, स्ट्राईक रोटेशन केलाय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 16 झाल्यात. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे रन 12. अग्नि दादा माझे, अग्नि बनवा माझे, अग्नि दादा माझे, अग्नि बनवा माझे, तुला कसायला समजत नाही. जमिनीचं पैसे खपल्यावर दादा करशील का? जमिनीचं पैसे खपल्यावर दादा करशील का? अगदी मार्मिक टिप्पणी आहे, मार्मिक टिप्पणी. पंच काही इशारा करतात अंपायर. पॉवर प्ले, पॉवर प्ले, दॅट्स अ पॉवर प्लेचा खेळ आहे. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 28चा पाठलाग आहे. 12 मध्ये 12 करायचे आहेत. आणि मी नेहमीच सांगतो 12 म्हणजे थोडासा पारा वाढतो बाबा. 12 चढलाय पारा. फिल्डिंग झाली. आता मी बोलणारच होतो 12 मॅचचा चढलाय पारा, चुकीला नाही थारा. आता चुकीला थारा नाहीये, चुकी नाही करायची. 11 वरती मॅच आलाय. 1-1-1-1. कोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल टाकलाय, आलाय डॉट बॉल. आता पुन्हा मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे रोमांच वाढणार आहे. रोमांच वाढणार आहे. अगदी खोलवर टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी हाताळला गेला होता. एक चेंडू जसा चाललाय अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे, अजून सांगणं कठीण आहे. कोण जिंकणार, ईस्ट जिंकणार, वेस्ट जिंकणार, अजून सांगणं थोडंसं कठीण आहे. कारण मॅच रफ अँड टफ आहे, अजून सांगणं थोडंसं कठीण आहे. आणि काय माहिती का धनंजय, फार पूर्वी आपल्या गावामध्ये ना पोपटवाला यायचा कार्ड काढायला. आता तो आला तरी कार्ड काढू शकणार नाही, ईस्टचं का वेस्टचं. येस, डेफिनेटली. सध्या धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 18 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. लोअर फुल टच बॉल, विकेट आलाय का मैदानावरती? हो, विकेट आलाय. फलंदाज बाद, ब्रेक थ्रू, गॉन. ये बाबा काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू.
नक्कीच कारण आता काय झालं माहिती का, इंडिया में लोग है ना ऐसा लॉजिक को नहीं मानते, मॅजिक को मानते. कोणाला लॉजिक नाही पाहिजे बाबा, मॅजिक पाहिजे, जादू पाहिजे. त्याच्यामुळे काय माहिती का, सायंटिस्टला नाही म्हणत, बाबा लोकांची जादू चलती है त्याच करता. क्योंकि इंडिया में लोग लॉजिक को नहीं मानते भाई, हर एक को मॅजिक चाहिए, मॅजिक चाहिए. इथे मॅजिक होणार आहे, जादू इथे होणार आहे. बघू एक चित्रपट होता, तेरा जादू चल गया. आता बघूया त्या बॉलरचा जादू की बॅट्समनचा जादू. येणारे 8 बॉल, धावा करायच्या 10. मॅच रंगलाय. प्रदोष तयार. प्रदोषचा बॉल हलक्या दराच्या चेंडूला मात्र ढकलून दिलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 19. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 7 बॉल मध्ये धावा करायच्या. रन 9. स्ट्राईकला विघ्नेश साखळतोडे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला अडवलाय. फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाल्यात. 1 धावाला धावसंख्या धावफलकावरती 20. येणारे 6 बॉल, रन करायच्यात 8. कुणाची लागेल वाट? क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. उल्लेख झालाय डीजे मयूरच्या की टाचण्यास टोचल्यात लिंबाला. काही जण तुमच्यावरती लिंबू फेकून मारतील. जी लोक लिंबू फेकून मारतील ना, त्याचा सरबत करून प्यायचा. लोक फेकायचं बंद होतात, कारण इतके लिंबू फेकतील की बाबा आपण लिंबू सरबतची गाडी तर काढण्यात टाकणार. त्याच्यामुळे जितकी लोक तुमच्यावरती लिंबू फेकून मारतील ना, त्याचा सरबत करून पिता आला पाहिजे, तसं उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यामुळे लिंबू फेकायची लोक बंद करतात. यस, डेफिनेटली 20 धावा झाल्यात. 8 धावेची गरज आहे. जसा 8चा आकडा अगदी एकमेकाला क्रॉस करतो, वळण घेतो, तसा हा मॅचही आहे. वळण मॅच आहे. मैदानाच्या मध्ये मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि आचरणात जर निरंतर असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. मैदानाच्या मध्ये नक्की शक्य आहे. मला हे करायचं आहे, माझ्या नाही शक्य आणि मला हे करायचं आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट. मी डिझर्व करतोय. तेजसजी कांबळे यांचं देखील आगमन झाले. आपल्याला विनंती आहे तेजसजी आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बघूया काय झालंय. हो भाई, गलती से मिस्टेक झाले. डीजे वाले भाई को अनंत गावड साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. वा मयूर. थँक्यू. आता बघा बक्षीस कोणाला आले? बॅट्समनला. बक्षीस कोणाला आले? बॉलरला. बक्षीस कोणाला आले? अंपायरला. बक्षीस कोणाला आले? डीजे वालेला. आता राहिलेत फक्त कॉमेंटेटर. बाकी सगळ्यांना बक्षीस आलेत. चला जाऊयात पुण्याच्या मॅचच्या दिशेने. 5-4. अर्नाळा ग्रामपंचायतचे सदस्य परेशजी भोईर यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आणि मी काय म्हणतोय माहितीये का, नुकतीच इलेक्शन पार पडले. इलेक्शन के टाइम पे गलत वोट देते हो, हम अच्छी कॉमेंट्री करते हो, आप दूसरों को नोट देते हो. 4 बॉल मध्ये धावा करायच्या 3. 4 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे. मॅच सध्या रंगलाय. एक चांगला बॉल पुन्हा एकदा ईस्टला मॅच मध्ये घेऊन येईल. एक वेळा चुकी घडल्या, पुन्हा चुकी नाही करायची. ईस्ट वाले सांगतायत, पण वेस्ट वाले सांगतात आम्ही देखील काही कमी नाही. ओहो, नो बॉल. त्याच्यावरती +1. 27. चला, मान्यवरांचं देखील आगमन झाले. आपण त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आदरणीय सुधीर मेहर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. अरविंद मेहर साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात. ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण ज्यांना पाहतायत नमो स्पोर्ट्सचे परेशजी भोईर साहेब कुशी देखील त्यांचंही आगमन झाले. परेश भोईर यांचंही आगमन झाले आणि आगमन झाले. आणि वेस राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीव लग हाय तो खरा. राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा.
आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 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 आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 41-31 नंबरची थार घेऊन एंट्री करी शानदार, घेऊन एंट्री करी शानदार, घेऊन एंट्री करी शानदार. मोठ्या मनाचा हाय दिलदार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार. अरे हितविक पाटील लेकला डका, रंजन पाटील हुकुमाचा इतका. चला लगेच बक्षीस वितरण सुद्धा आपण करणार आहोत. इंडियन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ट्रॉफी या एक्झिबिशन मॅचच्या विजयी संघाला दिली जाणार आहे. चला विनिंग विनिंग टीम वेस्ट तुम्ही लगेच या. वेस्ट टीम टी शर्ट चेंज करू नका, पूर्ण टीम निशी या. विकास आपल्या पूर्ण टीमला घेऊन या. वेस्ट टीम लगेच पूर्ण टीमने यायचं आहे. एक्झिबिशन मॅच झाला. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत. आणि जो एक्झिबिशन मॅच झाला त्याच्यामध्ये मॅच अगदी रफ अँड टफ झाला. भले वेस्ट जिंकला पण ईस्टने देखील चांगली फाईट दिली, त्यामुळे त्यांचं देखील तितकंच अभिनंदन करणं भाग आहे. नमो स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अर्थात कुश जैन